नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. दरवर्षी नवीन वर्ष चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून सुरू होतं. या दिवशी ब्रह्मदेवांनी विश्वाची निर्मिती केली होती असं मानलं जातं आणि या मराठी नवीन वर्षात आलेली ही पहिली पौर्णिमा, चैत्र पौर्णिमा, हिला खूप जास्त महत्त्व आहे. हा दिवस भगवान विष्णूंच्या उपासनेसाठी समर्पित आहे. या शुभ मुहूर्तावरती भगवान विष्णू आणि चंद्राची पूजा करणाऱ्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असं म्हटलं जातं. पंचांगानुसार 2026 मध्ये चैत्र पौर्णिमा गुरुवार 2 एप्रिल रोजी साजरी केली जाईल. पौर्णिमेची तारीख बुधवार 1 एप्रिल रोजी सकाळी 7:06 सुरू होईल आणि गुरुवार 2 एप्रिल रोजी सकाळी 7:41 संपेल. उदय तिथीनुसार चैत्र पौर्णिमा ही 2 एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे. आणि चैत्र पौर्णिमेचे व्रत 2 एप्रिल रोजी आपल्याला पाळायचे आहे. पौर्णिमेच्या ज्या पण सेवा आणि उपाय आपण करतो ते आपल्याला 2 एप्रिल रोजीच करायचे आहेत. यंदा 19 मार्च 2026 रोजी चैत्र महिन्याला सुरुवात झाली होती. गुढीपाडव्याच्या दिवशी चैत्र नवरात्रीची सुरुवात होते आणि या 9 दिवसांमध्ये कुलदेवीची सेवा उपासना केली जाते. पण जर तुम्हाला चैत्र नवरात्री दरम्यान काही कारणास्तव सेवा करणं शक्य झालं नसेल, तुमच्या हातून सेवा घडली नसेल, तर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही 1 दिवस तुमच्या कुलदेवीची उच्च कोटीची सेवा करू शकता. या सेवेमध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे, कोणते उपाय करायचे आहेत, 21 लवंगांचा उपाय आवर्जून करायचा आहे, पुरणाच्या आरत्या कशा तयार कराव्यात, ही सगळी माहिती मी शेअर करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझा एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, कुलदेवी जी आहे ती आपल्या कुळाचं रक्षण करणारी, कुळाचा उद्धार करणारी देवी असते. आपल्या प्रत्येकाच्या देव्हाऱ्यामध्ये कुलदेवीचा टाक किंवा मूर्ती ही असतेच. तसं तर वर्षभरातून किमान एकदा तरी कुलदेवीच्या मूळ स्थानी जाऊन तिचा मान सन्मान करावा. पण आता मूळ स्थानी जाणं प्रत्येक वेळी शक्य होत नाही. त्यामुळे घरातच आपण काही विशेष सेवा करून कुलदेवीची कृपादृष्टी मिळवू शकतो. संपूर्ण कुटुंबावरती तिचे आशीर्वाद राहावेत यासाठी काही सेवा घरामध्ये करू शकतो. यासोबतच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी जर तुम्हाला सत्यनारायणाची सेवा सुरू करायची असेल तर चैत्र पौर्णिमेपासून तुम्ही 12 महिन्याच्या सत्यनारायणाला देखील सुरुवात करू शकता. सत्यनारायणाच्या व्रताला सुरुवात करू शकता. उदय तिथीनुसार 2 एप्रिल रोजीच आपल्याला सत्यनारायणाची पूजा जी आहे ती करायची आहे. आता जे नवीन सेवेकरी आहेत, ज्यांना सत्यनारायणाची सेवा सुरू करायची आहे पण माहिती नाहीये की कधीपासून सुरू करावं, त्यांनी चैत्र पौर्णिमेपासून संकल्पित या 12 महिन्याच्या सेवेला सुरुवात करायची आहे. संकल्प कसा करावा यावरचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तिथून तो तुम्ही बघू शकता. सत्यनारायण हे जे व्रत आहे ते प्रदोष काळामध्ये करतात. आता पहा, सायंकाळी 5 ते 7च्या दरम्यान तुम्ही सत्यनारायण घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने करू शकता. तर सत्यनारायण कसा करावा यावरचा सुद्धा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तिथून तुम्ही तो बघू शकता. घरामध्ये खूप कर्जबाजारीपणा झालेला आहे, आर्थिक स्थैर्य नाही. अशा वेळेस अतिशय उच्च कोटीची अखंड लक्ष्मी प्राप्तीची सेवा म्हणजे सत्यनारायणाची सेवा तुम्ही नक्कीच सुरू करू शकता. आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आपल्या देव्हाऱ्यात असलेल्या कुलदेवीचा टाक असेल, मूर्ती असेल किंवा फोटो असेल, यावरती काही विशेष सेवा आपल्याला करायची आहे. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी ही सेवा करायची आहे. चैत्र नवरात्रीमध्ये पण बऱ्याचशा माझ्या मैत्रिणींनी काही सेवा केल्या असतील. मी त्या सेवा तुमच्यासोबत शेअर पण केल्या होत्या. पण जर तुमच्या हातून एकही सेवा घडली नसेल, तर तुम्ही चैत्र पौर्णिमेची ही संधी सोडू नका. या ज्या सेवा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, यातली जी जमेल ती सेवा तुम्हाला करायची आहे. सगळ्यात आधी तुम्हाला देव्हाऱ्यात असलेल्या कुलदेवीच्या फोटोला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. एक ताम्हण घ्यायचं आहे, त्यामध्ये तुम्हाला टाक ठेवायचा आहे आणि त्यावरती पाण्याने, पंचामृताने आणि परत पाण्याने असा अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना नवार्णव मंत्राचा जप करायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच हा मंत्र म्हणत तो अभिषेक करायचा. त्यानंतर मूर्तीला किंवा टाकाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याची एका चौरंगावरती स्थापना करायची आहे. चैत्र नवरात्रीच्या काळामध्ये जर तुमच्याकडून दुर्गा सप्तशतीचा एकही पाठ झालेला नसेल, तर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही नक्कीच हा पाठ करा.
देवीची अतिशय उच्च कोटीची आणि प्रभावी अशी सेवा आहे. तर आपल्याकडून नित्यसेवेमध्ये देखील दुर्गा सप्तशतीचे पाठ व्हायला हवेत. पण आता या धावपळीच्या युगामध्ये हे पाठ नियमितपणे प्रत्येकाकडून होत नाहीत. पण नवरात्रीच्या काळामध्ये आपण ह्या सेवा करत असतो. आता चैत्र नवरात्रीमध्ये तुमच्याकडून जर ही सेवा घडली नसेल तर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी देखील तुम्ही हा संपूर्ण पाठ करू शकता. हा दुर्गा सप्तशतीचा एक पाठ कसा करावा, तर तुम्हाला संकल्पित सेवा करायची असेल तर ती कशी करायची यावरचे सगळे डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहेत. तिथून तुम्ही ते बघू शकता. तुम्ही चैत्र पौर्णिमेच्या दिवशी एक जरी पाठ केला तरी तुम्हाला कुलदेवीचे विशेष आशीर्वाद लाभतील. कारण पौर्णिमा ही तिथी अत्यंत शुभ मानली जाते. काही शुभयोग या दिवशी तयार होतात. त्यामुळे आपल्या कुटुंबावरती कुलदेवीचं कृपाछत्र राहावं, आशीर्वाद आपल्या कुटुंबाला लाभावेत. आणि जर तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं शक्य नसेल किंवा तुमच्याकडे पोथी नसेल तर स्वामी समर्थ केंद्रातील जी नित्यसेवा स्तोत्रमंत्र ही पोथी आहे त्यामध्ये सिद्ध कुंजिका स्तोत्रम दिलेलं आहे. ते अगदी 1 ते 1.5 पानाचं आहे. याचं पठण तुम्ही करू शकता. या स्तोत्राचं पठण केल्यामुळे संपूर्ण दुर्गा सप्तशती पाठ केल्याचं पुण्यफळ तुम्हाला लाभतं. यासोबतच नित्यसेवेमध्ये जर तुम्हाला कुलदेवीची सेवा करायची असेल तर रोजच तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्रमचं पठण करू शकता. तसं तर आपण नित्यसेवेमध्ये दुर्गा सप्तशतीमधील रोज 3 अध्याय वाचावेत. पण आजच्या या धावपळीच्या युगामध्ये रोजच या सेवा नियमितपणे करणं शक्य होत नाही. त्यामुळे सिद्ध कुंजिका स्तोत्रमचं तुम्ही अगदी 5 मिनिटांमध्ये पठण करू शकता. नियमितपणे तुम्ही ही सेवा केली तर तुमच्या हातून देवीची सेवा देखील घडेल आणि देवीचे आशीर्वाद देखील लाभतील. आणि रोज करणं शक्य नसेल तर किमान मंगळवारी, पौर्णिमेला या दिवशी या सेवा तुम्ही करू शकता. यासोबतच ललिता पंचक स्तोत्राचं तुम्ही पठण करू शकता. ललिता पंचक स्तोत्र संस्कृतमध्ये देखील आहे, प्राकृतमध्ये देखील आहे. दोन्हीपैकी एका स्तोत्राचं तुम्ही पठण करू शकता. ही देखील कुलदेवीची अतिशय प्रभावी सेवा आहे. आणि सांगितल्याप्रमाणे रोजच ह्या सेवा करणं शक्य नसतील तर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी मंगळवारी या सेवा नियमितपणे करू शकता. आता त्यानंतर दुसरी अतिशय महत्त्वाची सेवा जी आपल्याला चैत्र पौर्णिमेच्या दिवशी करायची आहे ती म्हणजे कुलदेवीच्या टाकावरती कुंकुमार्चन. कुंकुमार्चन म्हणजे देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत कुंकुवाने केलेलं अर्चन. ही देवीची अत्यंत प्रभावी सेवा मानली जाते. यामुळे कुलदेवी प्रसन्न होते. त्यामुळे ही सेवा तुम्हाला आवर्जून चैत्र पौर्णिमेच्या दिवशी करायची आहे. इतर कोणत्याही सेवा नाही केल्या तरी चालतील. कुलदेवीच्या टाकावरती अभिषेक करायचा, कुंकुमार्चनची सेवा करायची. कुंकुमार्चन करत असताना 99 मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे. स्क्रीनवरती ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच हा मंत्र तुम्ही 16 वेळा किंवा 108 वेळा मंत्र जप करत तुम्ही कुंकुमार्चन ही सेवा करू शकता. त्यानंतर हे कुंकू तुम्ही एखाद्या डब्बीमध्ये भरून ठेवा देवीचा आशीर्वाद समजून. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चैत्र नवरात्री दरम्यान जर तुम्हाला कुलदेवीची ओटी भरणं शक्य झालं नसेल तर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला आवर्जून आपल्या कुलदेवीची घरच्या घरी ओटी भरायची आहे. घरच्या घरी ओटी कशी भरावी यावरचा सेपरेट व्हिडिओ चॅनलवरती आहे. ओटीच्या साहित्यामध्ये एखादी नवीन साडी तुम्हाला घ्यायची आहे. त्यावरती श्रीफळ ठेवायचं आहे. त्यावरती गजरा ठेवायचा आहे. देवीचं शृंगाराचं साहित्य, बांगड्या, त्यानंतर ओटीचं सामान ज्यामध्ये अखंड अक्षदा, 5 प्रकारची फळं, त्यावरती दक्षिणा ठेवायची आणि ही ओटी जी आहे तर ती कुलदेवीच्या टाकासमोर न्यायची. यामध्ये अजून एक महत्त्वाची वस्तू ठेवायची ते म्हणजे ओटी भरत असताना तुम्हाला तांबूल हे आवर्जून ओटीच्या साहित्यामध्ये ठेवायचं आहे. तांबूल किंवा पानाचा विडा हा देवीला अत्यंत प्रिय आहे आणि याशिवाय आपली कुलदेवीची ओटी ही अपूर्ण आहे. तर ओटी भरत असताना ती ओटी सर्वप्रथम देवीजवळ न्यायची, त्यानंतर आपल्या छातीजवळ आणायची आणि असं करत आपल्याला 3 वेळा ही गोष्ट करायची आहे. आणि त्यानंतर ती ओटी खाली ठेवायची आहे. त्यावरती अक्षदा अर्पण करायच्या. ओटीच्या साहित्याचं नंतर काय करावं, ओटीमधली जी साडी आहे तर ती तुम्ही स्वतः नेसू शकता किंवा तुमच्या सासूबाईंना देऊ शकता किंवा जवळपास एखादं मंदिर असेल तर ही ओटी जी आहे तर ती तिथे तुम्ही देवीला अर्पण करू शकता. आणि आता बाकी जे श्रीफळ आहे किंवा इतर साहित्य जे आहे ते तुम्हाला फोडून खायचं आहे. जे खाण्यायोग्य आहे आणि तांदळाची तुम्ही खीर बनवू शकता, भात बनवू शकता. दक्षिणा तुम्हाला एखाद्या मंदिरामध्ये दान करायची आहे. अशा प्रकारे या ओटीच्या साहित्याचा तुम्हाला वापर करायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची सेवा जी आपल्याला करायची आहे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी ती म्हणजे आपल्याला लवंगांचं कुलदेवीला अर्चन करायचं आहे. 21 लवंगा आपल्या हातामध्ये घ्यायच्या आहेत. फूल असलेल्या, कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात. आता ही जी सेवा आहे इच्छापूर्तीसाठी करायची आहे. तर तुमची जी कोणती इच्छा असेल, मनोकामना आहे तर ती कुलदेवी समोर व्यक्त करायची आणि नंतर तुम्हाला हे लवंगांचं अर्चन कुलदेवीला करायचं आहे. एक एक लवंग तुम्हाला हातामध्ये घ्यायची आहे आणि कुलदेवीच्या चरणाजवळ ही लवंग अर्पण करत असताना तुम्हाला कमलात्मक मंत्राचं पठण करायचं आहे. कमलात्मक मंत्र जो आहे तो तुम्हाला नित्यसेवा स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये मिळेल किंवा
ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः हा मंत्र जप करत तुम्हाला देवीच्या चरणाजवळ एक एक लवंग अर्पण करायचे. देवीची अतिशय उच्च कोटीची सेवा, या सेवेमुळे कुलदेवी प्रसन्न होते. बघा, ही सेवा झाल्यानंतर या लवंगांचं काय करायचं. तर ह्या लवंगा ज्या आहेत त्या तुम्हाला एखाद्या छोट्याशा डबीमध्ये भरून ठेवायच्या आहेत आणि देवीचा प्रसाद समजून ह्या लवंगा ज्या आहेत तर त्या तुम्हाला प्रसादास्वरूप खायच्या आहेत. कुटुंबातील सर्व सदस्यांनी रोज एक लवंग खाल्ली तरी सुद्धा चालेल, पण बाहेरील व्यक्तीला ही लवंग चुकूनही द्यायची नाही. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी कुलदेवीचा कुलाचार करावा, ज्यामध्ये सांगितल्याप्रमाणे देवीची घरच्या घरी ओटी भरायची आहे. पूर्णावरणाचा नैवेद्य शक्य असेल तर देवीला जरूर अर्पण करावा. यासोबतच तुम्ही खिरीचा नैवेद्य अर्पण करू शकता आणि व्हिडिओमध्ये सांगितलेल्या कोणत्याही सेवा तुम्हाला ज्या शक्य आहेत त्या तुम्ही चैत्र पौर्णिमेच्या दिवशी करायच्या आहेत. बघा, वर्षातून किमान एकदा तरी कुलदेवीचा कुलाचार हा आपल्या हातून व्हायला हवा. त्यामुळे घरातील सगळ्या इडापिडा, नकारात्मकता जी आहे त्या दूर होतात. कुलदेवीचे कृपाशीर्वाद आपल्याला मिळतात, कारण कुलदेवी जी आहे ती आपल्या आई समान आहे. आपण आईकडे जसा हट्ट करतो तसंच आपण कुलदेवीकडे हा हट्ट जर आपण चैत्र पौर्णिमेच्या दिवशी केला ना, तर कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न होते, आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होते आणि तिचे कृपाशीर्वाद आपल्या कुटुंबावरती राहतात. त्यामुळे यथाशक्ती यथाभक्ती तुम्ही सेवा ज्या आहेत त्या करा. फार काही शक्य नाही झालं तर जी जमेल ती सेवा तुम्हाला कुलदेवीची करायची आहे. कुंकुमार्चन करा किंवा तुम्ही अभिषेक करू शकता, नवार्ण मंत्राचा जप करू शकता. नामस्मरण ही सगळ्यात मोठी सेवा आहे. चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद सर्वांना. श्री स्वामी समर्थ.